असेल गोलंदाज संजय मॅन फ्रॉम पिंपलगर. पहिलाच बॉल लेग ग्लान्स केलाय चेंडू चालला आता फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने जरूर जाता जाता मध्येच एक भिंत आली आणि त्या ठिकाणी त्या चेंडूला फील्ड केलं. दशरथच्या बॅट मधून ही पहिली धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी अकाउंट ओपन केलं जाते. क्वार्टर फायनल 1 पहिली क्वार्टर फायनलची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पोलीस पाटील 11 जून आंदुर्की वर्सेस रामकृष्ण डेव्हलपर्स ताडाली. सत्यवान चौधरी आणि श्याम चौधरी यांचा हा संघ. तर एका बाजूला अंकुश रघुनाथ पाटील आणि बाळाराम पाटील जून आंदुर्की यांचा पोलीस पाटील 11 हा संघ आपण पाहतोय. तर वेळ थोडी कमी खर्च करा. खरं तर आम्ही समजू शकतो आता मोठ्या मॅचेस इथून सुरू झाल्यात. बेस्ट वर्सेस बेस्ट आता इथून सुरू झालंय. यावेळी बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न. चांगली लाईन पाहायला मिळाली. डॉट बॉल. मॅच खूप स्ट्रॉंग आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही टीम मध्ये पॉवरफुल खेळाडू आहेत. पाहतोय दशरथ साठी मी म्हणेन तितकीशी चांगली स्पर्धा राहिलेली नाहीये. तर ह्या मॅच मध्ये त्याला चांगले कार्य करावं लागेल. तर एका बाजूला संजय पाटील आपण पाहतोय त्याचा काहीतरी वेगळाच फॉर्म पाहायला मिळालाय. यावेळी मात्र खराब चेंडू. पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा आलाय. प्रशंसा करत होतो आपण, कौतुक करत होतो संजयचं. निश्चितच कॉमेंटेटर कर्स असं म्हटलं जातं. पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा आला आणि फ्री हिट देखील असेल या पुढचा बॉल. 1+1 एकंदरीत 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात आणि टीमची टोटल 2 धावेच्या मदतीने आता पुढे सरकेल. फ्री हिटचा आता सामना करेल बॅटर दशरथ पाटील. मॅन फ्रॉम अलीमघर. राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्री हिटचा बॉल. वेग थोडासा कमी केला. बॅटची आतली कडा होती. विकेट किपरला संधी होती. खरं तर ही कॅच जरी झाली असती तरी मात्र फलंदाज बाद नसता. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारे दशरथ पाटील बाद झाला होता. प्ले डाऊन झाला होता. म्हणजे कुठेतरी फुटवर्क आज चांगलं पाहायला मिळालं नाहीये. ज्या बॅटिंग साठी तो जाणला जातो. संजय पाटीलचं मी कौतुक करेन. चांगले कमबॅक त्याने आता इथे पुन्हा एकदा केलंय. पॉवर प्ले मध्ये मोठ्या फटकेबाजीला निश्चितच या ठिकाणी करू दिलेली नाहीये. या दरम्यान बॅटची एज होती. चेंडू भरपूर उंच गेला होता. क्षेत्ररक्षक साई चेंडू पर्यंत पोहोचले. त्या दरम्यान वेळ होती फक्त एकच धाव कंप्लीट करण्याची. मास्टर प्रीमियर लीग MPL 2022 आणि आता सुपर 8 नॉकआउटच्या मॅचेस आता सुरू झालेल्या आहेत. ही पहिली क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय. जिंकणारा संघ थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. सुपर 4 मध्ये प्रवेश करेल या स्पर्धेतील. यावेळेचा हा चेंडू इथे ओव्हर पिच वर घेऊन लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये. फिल्डर आले. चेंडू खाली. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. नरेश त्या ठिकाणी सज्ज होते. 2 धावा पूर्ण झालेत. काय एफर्ट लावला. एकदा टाळ्या वाजू द्या त्या प्रयत्नासाठी. पाहूया आपण रिप्ले मध्ये. ते आपण पाहिलं तर क्रिचच्या आता कोणाचा वापर केला होता आपण पाहिलं तर शफल झाले होते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर निघून हा स्ट्रोक्स अटेम्प्ट केला होता. आणि इथे पहा. ओ माय गॉड. एक वेळ असं वाटलं की जॉन्टी रोड्स आहेत की काय. पूर्ण हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते नरेश त्या ठिकाणी. धावसंख्या 6 वर. इथे मात्र आता पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. इथे गॅप आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. अजित जाधव. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा पुन्हा एकदा मिळतात.
काय फिल्डिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. जरूर अजित जाधवचं देखील मी कौतुक करेन. CRPF इंडियन आर्मी मध्ये ते कार्यरत आहेत भारतीय सैन्य दलामध्ये आणि आज क्रिकेटच्या मैदानावर ते चांगले कार्य करतात. रामकृष्ण डेव्हलपर्ससाठी एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 8 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात इथे मी म्हणेल टीम रामकृष्ण डेव्हलपर्ससाठी, खास करून संजय पाटील साठी. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत VR चॅलेंज विरुद्ध AT अँड DJ मास्टर्स या दोन संघादरम्यान दुसरा क्वार्टर फायनलचा हा सामना असेल. बाद फेरीला आता सुरुवात झालेली आहे. बाद फेरीमधील 8 संघ आपल्याला आता पाहायला मिळाले. अखेरकार ग्रुप सी चा निकाल सुपर ओव्हर वरती लागला. वीर तानाजी वॉरियर्सला मात्र या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. स्ट्रायकिंग एंडला बॅटर दशरथ पाटील, तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आता गोपाल शिंदे आलाय. कालच्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार गोपाल शिंदेला मिळाला. ओव्हर द विकेट. यावेळी काय घडले पाहावं लागेल. धाव घेण्याचा तर प्रयत्न केला जातोय. विकेट किपिंग मी म्हणेल तितकी चांगली या स्पर्धेमध्ये राहिलेली नाहीये समाधान पाटीलकडनं, ज्या विकेट किपिंग साठी त्याला जाणलं जातं. याही वेळी थोडीशी चूक घडली आणि त्याचा फायदा मी म्हणेल बॅटर्सनं उचललाय. एक धाव तिथे पूर्ण झाली आहे. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 9 वर जाऊन पोहोचलेत. रामकृष्ण डेव्हलपर्स संघ 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. रामकृष्ण डेव्हलपर्स टीमचा 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. गोपाल तयार होतो राऊंड द विकेट ना. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटर मी डॉट झाले होते, जवळपास डॉटच झाले होते, परंतु पुन्हा एकदा कीपरला तो चेंडू समजला नव्हता. वेग भन्नाट होता. एकच धाव त्याही ठिकाणी मिळाली आहे. आय थिंक बॅटची हलकीशी एज होती, त्याचमुळे कदाचित तो चेंडू थोडासा आपण पाहिलं तर फाईन झाला. आणि अशा प्रकारचे बॉल गॅदर करणं सोपं नसतं आणि ते देखील नाईट क्रिकेटमध्ये. धावसंख्या 10 धावा. गोपालचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेमध्ये. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर जज करतोय, परंतु तिथे चूक झाली. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये अंडरस्टँडिंग चुकीची पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा इथे झालाय. बॅटिंग करत असलेल्या संघाला 3 धावा मिळतात. कॉलिंग त्या ठिकाणी झालेली नव्हती आणि त्याचा फायदा मी म्हणेल कुठेतरी झालाय बॅटर्सला. 3 धावा तिथे मिळाल्यात. दशरथच्या बॅटवर प्रॉपर आज चेंडू येत नाहीयेत. गोपालचा हा बॉल पाहिला तर पडल्यानंतर हलकासा स्कीड झाला, म्हणजे ड्यू फॅक्टर आता काम करतोय. गोलंदाजांना कुठेतरी साथ मिळते आता. जे दवबिंदू मैदानामध्ये आहेत त्याचा फायदा आता होतोय गोलंदाजांना. धावसंख्या 3 धावेच्या मदतीनं 13 वर. बाजूला आपण जर जर्सींचा आपण विचार केला तर लखनौ सुपर जायंट्स प्रमाणे जर्सी आपल्याला पाहायला मिळते पोलीस पाटील 11 ची, आणि CSK चेन्नई सुपर किंग प्रमाणे आपल्याला जर्सी पाहायला मिळते. रामकृष्ण डेव्हलपर्सची फुल टॉस बॉल. इथे पहा क्षेत्ररक्षक अगदी रुबाबामध्ये ज्याप्रमाणे माणूस चालत येतो त्याचप्रमाणे चेंडूवरती आले आणि पहा त्या ठिकाणी किती चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खेळाडू धावबाद होतोय. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी फिल्डर रिप्ले मध्ये आपण पाहूया. सत्यवंत चौधरी आय थिंक त्या ठिकाणी सज्ज होते. जरूर अगदी सहजगत्या त्या चेंडूवरती आले. हे पाहूया आपण रिप्ले मध्ये. फुल टॉस बॉल समोर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये हे पहा चालत चालत त्या चेंडूवरती आले होते
आणि अंडर आर्म थ्रो आला तरी देखील त्या ठिकाणी धावपच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली आहे. कॉलिंग चुकीची होती, एक मोठी विकेट. दशरथ पाटील या ठिकाणी बाद होतोय निराश होत असताना. नाखुश है अपने आप पर दशरथ पाटील. धावसंख्या धावफलकावरती 14. धावसंख्या 14 धावा. राईट आर्म राऊंड विकेट. यावी फटका चांगला आलाय. बॉल भरपूर उंच गेलाय, लांब जाणार नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी चूक केली आहे. संजय त्या ठिकाणी सज्ज होते. कॅचची संधी होती जरूर, कॅच ड्रॉप होते. बाला पाटीलला फार जीवनदान मिळालेच आणि त्याचा फायदा इथे झालाय. 2 धावा इथे मिळाल्यात आणि धावफलक 2 ने 16 वर जाऊन पोहोचले. तर VR चॅलेंजचे ओनर संघ मालक मनीष म्हात्रे निश्चितच जर आपण इथे उपस्थित असाल तर मंचावरती यायचा एक आपला मेगा सन्मान मास्टर 40+ असोसिएशनच्या वतीने केला जाणार आहे. VR चॅलेंजचे ओनर संघ मालक मनीष म्हात्रे आपण त्वरित मंचावरती यायचं आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. समाधान पाटीलनं विकेटचा पतन, खेळाडू बाद होतोय बालाराम पाटील. VR चॅलेंजचे संघ मालक ओनर मनीष म्हात्रे आपण त्वरित यायचं आहे. एक मेगा सन्मान या ठिकाणी मास्टर 40+ असोसिएशनच्या वतीने केला जाणार आहे. आणि वीर तानाजी वॉरियर्स संघ मालक मंदास पाटील आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर रमणिक स्पोर्ट ओलीचे संघ मालक मुकेश जोशी आणि गणेश पाटील, बीटी टायगर्स संघाचे संघ मालक भगवान शेठ ठाकूर, त्यानंतर AT अँड DJ मास्टरचे सुदर्शन ठाकूर आणि अलंकार ठाकूर आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. आपला सन्मान मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी केले जाणार आहेत. आणि मास्टर 40+ चे सर्व पदाधिकारी आपण जर कुठे असाल तर आपण सुद्धा सर्वांनी मंचावरती यायचं आहे. मास्टर 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मी आपणाला विनंती करतोय की आपण सुद्धा मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. जीतू पाटील फलंदाजी करण्यासाठी आल्या, त्याला साथ देईल आता नितीन जाधव. गोलंदाजी करण्यासाठी आता तिसरं षटक घेऊन मार्गस्थ होईल गोलंदाज हरीश चौधरी. हा संघाचा संघ नायक आहे आणि त्याच्या समोर पोलीस पाटील 11 संघाचा संघ नायक जीतू पाटील आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल देखील चांगलं पाहायला मिळेल. त्याचबरोबर रामकृष्ण डेव्हलपर्सचे ओनर श्याम चौधरी साहेब आपण सुद्धा यायचं आहे. प्रत्येक संघ मालकाचा सन्मान मास्टर 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशन इथे करत असताना यावी सफल झालेत. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून फटका चांगला आलाय, धावा देखील चांगल्या मिळतील. कंट्रोल हुकचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांसाठी चौकार. दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 4 धावेच्या मदतीनं 20 वर यावी क्रॅकिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तैनात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि
बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या देखील जात आहेत. ओव्हर थ्रो झालाय, बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आले. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 22 वर जाऊन पोहोचले. 22 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाज कुठेतरी मिश्रित करण्याचा प्रयत्न करतोय. या अगोदरचा आपण चेंडू पाहिला, पडल्यानंतर हलकासा बाहेर कट होताना आपण पाहिला. यावेळी मात्र एक्झॅक्टली काय घडलंय, काही इंच यष्ट्यांच्या वर्ण चेंडू निघून गेलाय. मिश्रण फार चांगलं पाहायला मिळालं हरीश चौधरीच्या माध्यमातून. कॅप्टन वर्सेस कॅप्टन एक चांगलं बॅटल इथे रंगत असताना डॉट चेंडू देखील आलेत आणि एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ते आपण पाहिलं, रिस्टच्या साह्याने चेंडू वळवण्याचा प्रयत्न करतोय. इथे वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू जरूर होता, परंतु चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू निघून गेला होता 4 धावांसाठी. नो चान्स फॉर द कीपर. आपण पाहिलं रिप्ले मध्ये, नो चान्स फॉर द कीपर. विकेट कीपरला कुठल्या प्रकारे संधी नव्हती, कारण बॅटची आतली कडा घेऊन चेंडू वेगानं निघून गेला होता. आणि पंकज भोईर जिथे चेंडू जातोय तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदा स्क्वेअर लेगला चौकार गेला, तिथे देखील पंकज भोईरला पाहिलं. आता लॉंग स्टॉपला चौकार आला, तिथे देखील पंकज भोईरला आपण पाहिलं. समीर ठाकरे आपण विचार केला तर एक ते वैशिष्ट्य क्रिकेटचं, फिल्डर जिथे हलवला जातो तिथेच तो चेंडू जातोय. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. यावेळेचा हा चेंडू कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला आता चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावतायत. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मुकेश ठाकूर त्या ठिकाणी सज्ज होते आणि 3 धावा बघता बघता पूर्ण केलेत. धावफलक 3 धावेच्या मदतीने आता पुढे सरकले. खूप चांगली टोटल या षटकामध्ये येत असताना 29 वर आफ्टर 3 ओव्हर 29 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. पोलीस पाटील 11 झोन आंदुर्गी. नेक्स्ट मॅच वी आर चॅलेंज वर्सेस एटी अँड डीजे मास्टर्स. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. देखना मत भूलिए फिर से एक बार प्रहलाद पाटिल का जलवा. इसके बाद एक बड़ा मुकाबला. शेवटचं षटक असेल. इथून आता गोलंदाजी करण्यासाठी कोणता गोलंदाज यूज केला जाईल हे पाहिलं जातंय. खरं तर साई कडे जास्त मी पडेल विश्वास दाखवला जातोय कॅप्टनच्या माध्यमातून. खरं तर साई मागच्या मॅच मध्ये थोडासा महागडा राहिला होता. तो आता एक्झॅक्टली आता डिस्कस केलं जाते की कोणता गोलंदाज इथे यूज करावा. टीमचा कॅप्टन आपण पाहिलं तर हरीश, त्यानंतर गोपाल शिंदे, अजित जाधव, त्यानंतर सत्यवान चौधरी, मनोहर पाटील, समाधान पाटील, सर्व त्या ठिकाणी चर्चा करतायत की कोणता गोलंदाज यायला हवा. वी आर चॅलेंज वर्सेस एटी अँड डीजे मास्टर्स. कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. शेवटचा आता षटक इथून सुरू करेल गोलंदाज साई म्हात्रे. या अगोदरच्या सामन्यामध्ये साई म्हात्रेच्या विरुद्ध 19 धावा आल्या होत्या. इथे एक चांगली टोटल जरूर म्हणता येईल, कारण जवळपास 10 धावा प्रत्येक षटकामागे जोडण्याचा प्रयत्न केलाय पोलीस पाटील 11 झोन आंदुर्कीनं. आणि या षटकामध्ये 12 ते 15 धावा इथे जर जोडल्या तर एक चांगली फायटिंग टोटल म्हणता येईल बोर्डवरती. तो प्रयत्न आता करावा लागेल. जितू पाटील 6 चेंडूंमध्ये 13 धावांवरती बॅटिंग करतोय. नितीन एक सुद्धा चेंडू फेस केलेला नाहीये. ही सर्वात भरवशाची जोडी आपण पाहिली बऱ्याचदा. टीम झोन आंदुर्कीसाठी देखील खूप चांगलं कार्य केलेलं आहे. तो आज या फ्रँचायझीसाठी काय प्रयत्न केले जातील हे पाहावं लागेल. चला वेळ थोडी कमी खर्च करा. साई विनंती असेल आपण थोडी वेळ कमी खर्च करा. लेफ्ट आर्म बॉलर आहे
फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडस चेंजेस आता पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यावी वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. वाईड लाईन वर टार्गेट केलं जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विकेट कीपर कडनं आपण जर आपण पाहिलं तर चेंडू स्वीकारण्यामध्ये थोडस अपयश पाहिलं आणि त्यामुळं 3 धावा तिथे मिळाल्यात. धावफलक 3 धावेच्या मदतीने आता पुढे सरकत असताना 32 वर साई आलाय. साईने एक चांगला चेंडू टाकला परंतु त्या ठिकाणी 3 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. थोडासा निराश असेल. स्ट्रायकिंग एंडला आता नितीन जाधव पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. से 45 पर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. स्विंग अँड मिस पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू मूव्ह झाला. डॉट बॉल आलाय. रामकृष्ण डेव्हलपर्स टीम चांगले कार्य करते या स्पर्धेच्या माध्यमातून. नितीनसाठी हा बॉल पुन्हा एकदा एक चांगली लाईन म्हणता येईल का तर थोडीशी आपण पाहिली तर लाईन चुकीची होती. बॉल हलकासा बाहेर निघाला. व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या 33. यावेळेचा हा चेंडू इथे आपण पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि गोलंदाज त्याचा फायदा उचलतोय. शरीरापासून चेंडू दूर ठेवले जातात आणि बदल आणि ते फुटवर्क दिसत नाहीये. हल्की सी कट भी हो रही है. बाहर के जानिब निकल रही है. अच्छी गेंदबाजी. कारण नॉकआउट पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. शफल झालेत. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल आलाय. इथं आता जरूर मी म्हणेल इथनं फार निराश केलंय पाठी राख्यांना. त्याचबरोबर कॅप्टनला आता इथनं नितीन जाधवने निराश केलंय. बहुत ही खराब वहां पर बल्लेबाजी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. स्विच हिट करायचा होता. एक धाव तिथे मिळाली आहे. पंचांचा 22चा इशारा हा देखील मी म्हणेल पूर्णपणे फलंदाजाला चेंडू बीट केला होता. धावफलक आता बऱ्याच वेळानंतर पुढे सरकत असताना एका धावेच्या सहाय्यानं 34 वर 34 रन्स. शेवटचा चेंडू आता स्ट्रायकिंग एंडला जितू पाटील आलाय. 7 बॉल 16 धावांवरती तो बॅटिंग करतोय आणि या दरम्यान एक वेगवान तेज तर्रा चेंडू पाहायला मिळाला. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या साई म्हात्रेसाठी. ज्या प्रकारे त्याने हे षटक हाताळलंय. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 34 आणि टार्गेट असेल हा सामना जिंकण्यासाठी सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 35 धावसंख्येचं रामकृष्ण डेव्हलपर्सला. विकेट गिरे तो सिक्सर लगे तो थैंक यू. एटी अँड डीजे मास्टर टीमचे कॅप्टन आणि व्ही आर चॅलेंज टीमचे कॅप्टन. आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये येत आहे. नाणेफेक करण्यासाठी मी 3 स्टार मूवीजचे प्रोप्रायटर नरेंद्र पाटील आणि यश डीजेचे प्रोप्रायटर सदानंद पाटील दापोडे. आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये येत आहे. टॉस बॉक्स मध्ये स्वर्गीय अनिल गंगाराम पाटील
छाप असं म्हणणं आहे आणि छापच आलेलं आहे. मान्यवर विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचा. आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. VR चॅलेंज टीमचे कॅप्टन टॉस जिंकलेले कालीराम मात्रे. काय निर्णय? बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. साधारणतः माइंड सेट केलेलं आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40+ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. कोण फलंदाज असतील? फलंदाज तर माझ्यात 8 फलंदाज आहेत. बघूया कोण स्टार बनतो ते. प्रेक्षकांना रंगतदार सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुझ्या संघाला खूप सारे शुभेच्छा. टॉस नाणेफेक गमावले. AT अँड DJ मास्टर टीमचे कॅप्टन सुदर्शन प्रथम फिल्डिंग करायची आहे. तुमच्या संघासाठी हा खूप महत्वाचा सामना आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 35-40च्या मध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. प्रेक्षकांना एक अटीतटीचा सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. VR चॅलेंज टीमचे कॅप्टन कालीराम मात्रे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि AT अँड DJ मास्टर संघाला फिल्डिंग साठी आमंत्रित केले. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. थँक यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. मेगा सत्कार केला जाणार आहे. सर्वप्रथम AT अँड DJ मास्टर संघाचे ओनर मालक सुदर्शन ठाकूर आणि अलंकार ठाकूर यांचा मेगा सत्कार केला जाईल आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे मेंबर पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपण त्यांचा मेगा सत्कार करायचा आहे. AT अँड DJ मास्टर संघाचे ओनर मालक सुदर्शन ठाकूर आणि अलंकार ठाकूर यांचा हा मेगा सत्कार. त्यानंतर VR चॅलेंज चे संघ मालक ओनर मनीषजी म्हात्रे यांचा देखील मेगा सत्कार. हा मेगा सत्कार मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन चे पदाधिकारी करतील. हा मेगा सत्कार मंदास पाटील. आपण कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर मान्यवर कक्षामध्ये यायचंय. मंदास पाटील. त्यानंतर मेगा सत्कार वीर तानाजी वॉरियर्स टीमचे संघ मालक देवानंद पाटील आणि मंदास पाटील यांचा मेगा सत्कार व्यासपीठावर केला जातोय. मंदास पाटील आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असेल तर यायचंय. पस्तीस धावांचं लक्ष आणि धावसंख्या धावपलकर पाहतोय 2. सलामीवीर खेळपट्टीवर गोपाल आणि समाधान. चला स्पीडअप करायचे. जास्त वेळ घेऊ नका. पहिलं पावकलं ते षटक आता तो गोलंदाज दशरथ याला मात्र फलंदाजीमध्ये सूर सापडलेला नाही. या स्पर्धेमध्ये सज्ज होताना बॉलिंग मार्कवर
सामना करेल फलंदाज गोपाल. चेंडूला टोलवलेला आहे. बघूया चेंडू चाललाय मिड ऑनला. क्षेत्ररक्षक झेपावते. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक नंबर आयोजन संजू पाटील, वीर तानाजी दापोडे या संघाचे अष्टपैलू खेळाडू, त्यांनी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत संजू पाटील. त्याने खूप प्रशंसा केलेली या स्पर्धेची आणि सध्या ते टेलिव्हिजन सेट वरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की A1 दर्जाची ही स्पर्धा ही आयोजित केलेली आहे ती मास्टर 40+ प्रीमियर लीग च्या माध्यमातून मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी मार्फत. चेंडू मात्र टोललेला आहे. चेंडू चाललाय तो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट, फंटास्टिक शॉट, 4 रन्स. काय फटका खेळला होता, अतिशय कमालीचा फटका बघायला मिळाला. चौकारासाठी पुन्हा एकदा दशरथ. चेंडूला बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, चांगला झेल. गोपाल याची खेळी संपुष्टात. बाद होते. मोठी विकेट मिळवली ते गोपालच्या रूपामध्ये. आणि जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर दशरथ पाटीलला तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक. संजू पाटील पण षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. काय गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. फक्त धावा खर्च केले आहेत त्या 8. चांगली गोलंदाजी. जबरदस्त सामना प्रेक्षकांना एक अटीतटीचा सामना बघायला मिळेल. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्फत जितू. कारण छोटस लक्ष आहे 35 धावांचं. आणि पहिलं षटक खूप चांगली गोलंदाजी केली होती. दशरथाने एक गडी बाद केला. धावा खर्च केल्या 8. समाधान आणि भालचंद्री जोडी खेळपट्टीवर. तर दुसरे षटक हाताळण्यासाठी जितू सज्ज झालेला आहे बॉलिंग मार्कवर. सध्या खूप व्हॉट्सअप आणि फोन कॉल्स आम्हाला येत आहेत आणि त्यांनी खूप प्रशंसा केलेली आहे या स्पर्धेची. बघा अजून काही खूप प्रेक्षक या स्पर्धेची मजा घेताना पाहतो आपण. चेंडू मात्र निश्चितच उजव्या यष्टीच्या बाहेर वळला होता. दिशाहीन चेंडू. मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकावर 9. पुन्हा एकदा जितू अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच चेंडू मात्र अंगावर आदळला होता. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. या अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 10. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. लक्ष 35 धावांचं आहे. चला स्पीडअप करायचं. जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर.
चेंडूला तटवलेला आहे, चेंडू जाते तो मिडॉनला, फक्त एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावांवर जास्त भर देताना एक चौका जर गोपाल्याचा वगळला तर पाहतो आपण या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 11. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका बघायला मिळत नाही. याचं कारण म्हणजे चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पुन्हा एकदा जितू सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र निश्चितच स्वेर चेंडू आहे. पडल्यानंतर खूपच बाहेर मूव्ह झाला होता, टर्न बघायला मिळाला. स्वेर चेंडू, व्हाईट बॉल. धावसंख्या वाढते. धावफलकावर 12. सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जितू. मॅन फ्रॉम जून अंदुरकी सामना करण्यासाठी सज्ज होईल. समाधान मॅन फ्रॉम केवनी. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भालचंद्र मॅन फ्रॉम खारबाव. चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. चेंडू चाललाय तो मिड विकेट सीमा रेषून क्षेत्ररक्षक झेपावला होता डीप मध्ये. फक्त एकच धाव. काय फिल्डिंग बघायला मिळाली. धावसंख्या वाढते. धावफलकावर 13. ज्याप्रमाणे फलंदाजी होते, ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, असं वाटते प्रेक्षकांना एक रोमांचकारी सामना बघायला मिळेल. नो डाऊट. पण निश्चितच भालचंद्र याच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. ती रामकृष्ण डेव्हलपर्स या संघाची. जितू सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र अंधाधुंद पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग बघायला मिळते. विद्यानंद होता तिथे. एक धाव मिळालेले फलंदाज 22च्या रूपाने धावलेले. धावसंख्या आलूच पुढे सरकताना 14. हुक केलेलं आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला झेल. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रिप्ले मध्ये पाहूया. गुड कॅच. चांगला झेल बघायला मिळाला. आता मात्र नवीन फलंदाज येते हरेश. संघ कर्णधार मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहतोय. अजून 21 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. हरेश येतोय नवीन फलंदाज. 13 चेंडू 21 धावा. म्हणजे अजूनही पिक्चर क्लिअर झालेला नाही या सामन्याचं. दोघांना समान संधी आहे. 50-50 चान्स सामना जिंकण्याची. गोलंदाज सज्ज होताना बॉलिंग मार्कवर जितू. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल सुटलेला आहे. चेंडू हातामधून निसटला, खांद्यावर पडला आणि जमिनीला दान झाला. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. झेलबादची संधी देखील होती आणि 3 धावा देखील बहाल केलेल्या आहेत त्या रामकृष्ण डेव्हलपर्स या संघाला. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 17. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. निश्चितच आता मात्र पाहतो आपण टीम मीटिंग करू नका मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. मॅचचा मित्र म्हणजे टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. जो आता जो झेल सुटला
पकडा कॅच आणि जिंका मॅच समीकरण बघायला मिळत नाही, ते म्हणजे पोलीस पाटील 11 या संघाकडून. अगदी बरोबर सांगितलं. झेलाला खूप महत्व असते क्रिकेटमध्ये. झेल पकडल्यानंतर आणि झेल सुटल्यानंतर कशा प्रकारची कलाटणी लागते हे आपण बघितलेलं आहे. कित्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मॅचेस उदाहरण देता येईल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर प्रेम सामना करण्यासाठी सज्ज होईल. फलंदाज हरेश. हरेश याला जीवनदान दिलेलं आहे. चेंडू मात्र निश्चितच पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. खराब चेंडू. एक अवांतर धाव मिळेल. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 18. 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 17. आणि फ्री बॉल वर बघूया हरेश. चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. निश्चितच चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूची समाप्ती. 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. अजून एक चांगला चेंडू बघायला मिळते. स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिला चेंडू बघितला तिसऱ्या षटकातील नो बॉल. त्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल टाकलेले आहेत ते प्रेम याने. 10-17चं इक्वेशन. 10 चेंडू 17 धावा. पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅटची इनर एज घेऊन चालले होते. स्क्वेअर स्टॅडमॅनला क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाज हरेश याने. धावसंख्या वाढते 20. आता 15 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9. 15 धावा 9 चेंडू. प्रेम सज्ज होते बॉलिंग मार्कवर. अंदाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाते. चेंडू मात्र जाते निर्धाव. खराब फलंदाजी बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी प्रेम याची. व्हेरिएशन बघायला मिळते प्रत्येक चेंडू मागे. निश्चितच व्हेरिएशन आणि व्हरायटी बघायला मिळते. कधी स्लोवर वन, कधी फास्टर वन, कधी धीम्या गतीचे चेंडू, तर कधी निश्चितच पाहतो आपण वेगवान चेंडू टाकताना. चेंडू मात्र चांगला फटका आहे. तटवलेल्या चेंडूला 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. क्विक थ्रो केला होता. गुड थ्रो. बाळाराम पाटील 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने वाढते धावफलकावर. 22 धावा झालेल्या आहेत. 22 धावा धावफलकावर. 7-13चे इक्वेशन. 7 चेंडू 13 धावा. 7 चेंडू 13 धावा. सात 13. आज पंचांचा मात्र येते चेंडू नो बॉलचा इशारा. फ्री बॉल असणार आहे. यानंतरचा स्क्वेअर चेंडू होता. दिशाहीन चेंडू. 7-12चे इक्वेशन. ये जो ओवर की लास्ट गेंद रहती है ना, ये बहुत महंगी पड़ सकती है. अगर नो वाइड गिरती है हर एक टीम के लिए खतरा बन सकती है. चेंडूला मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलेला आहे. फ्री बॉल होता पण समाचार घेता आलेला नाही. आणि फलंदाज धावबाद. खेळी संपुष्ट झालेली आहे फलंदाज हरेश याची.
डायरेक्ट हिट केलं होतं तिथे, काय 12 धावांची निशाणा साधला होता. 12 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आता मी तर म्हणेन थोडंसं पारडं जड वाटतं ते म्हणजे पोलीस पाटील 11 संघाचं, कारण रात्रीचा माहोल आहे. निश्चितच. आणि 6-12चं इक्वेशन पाहतो आपण टेलिव्हिजन सेटवर. 6 बॉल लेफ्ट अँड 12 रन्स टू नीट. साई आलेला आहे नवीन फलंदाज. साई याने गोलंदाजी खूप चांगली केली, फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये. पण फलंदाजीमध्ये चांगली चुणूक त्याला दाखवावी लागेल. संघ खूप अडचणीमध्ये, निर्णायक षटक आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी रामकृष्ण डेव्हलपर्स या संघाला. आता प्रेडिक्ट करता येणार नाही की, पण थोडस पारडं मी तर म्हणेन, आत्ताच उल्लेख केला राजू पाटील यांनी की पोलीस पाटील 11 संघाचं थोडस पारडं जड वाटताना आता अशा इक्वेशन मध्ये मी तर म्हणेन भालचंद्र याच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. बिल्कुल सही कहा यहाँ पर, क्योंकि भालचंद्र जब तक क्रीज पर है खतरे की घंटी मंडराती रहेगी, वो भी पुलिस पाटिल 11 के सामने. अगदी बरोबर, आपण चांगला उल्लेख केला. जोपर्यंत भालचंद्र खेळपट्टीवर राहील तोपर्यंत धोक्याची सूचना असणार आहे ती पोलीस पाटील 11 या संघाला. 6 चेंडू आणि 12 धाबांची आवश्यकता आहे. सज्ज होताना शेवटच्या षटकासाठी गोलंदाज विद्यानंद. विद्यानंद सज्ज झालेल्या बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू होता, चेंडूला टर्न केलेला ऑन साइडला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र संधी होती तिथे. जर चेंडू गॅदर करता आला असता गोलंदाज विद्यानंद याला तर निश्चितच भालचंद्र याला परतीचा प्रवास करावा लागला असता. सुदैव फलंदाजाचं 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या 3 ने वाढते धावबलकावर. 26. आता 5 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 9 धावा. साई डावखुरा शैलीदार फलंदाज, मॅन फ्रॉम गुंदवली. पाच चेंडू 9 धावा. स्पीडअप करायचंय. टाइट सिच्युएशन बघायला मिळते. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत ना अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डोळे बंद करून शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. एक मोठा फटका सामन्यामध्ये निश्चितच कमबॅक करून देईल रामकृष्ण डेव्हलपर्सच्या संघाला. पुन्हा एकदा विद्यानंद. चेंडू मात्र चांगला फटका अलॉंग दी कार्पेट खेळलेला आहे. क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षक झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाज साई याने. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 7 धावा. अतिशय रंगतदार सामना. क्या मैच हो रहा है बीच मैदान में. दोनों भी टीम में कड़ा संघर्ष देखने को मिल रहा है. कड़ा संघर्ष चलता हुआ बीच मैदान में. शॉट हम पुल किया है. गेंद जा रही है सीमा रेखा पर. खराब फील्डिंग. 4 रनों के लिए बेहतरीन चौका. तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों,
तुम जैसे देवड़ों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। खराब फिल्डिंग रिप्ले मध्ये आपण बघितलं, चेंडू हातामधून निसटला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला आणि हा मी तर म्हणेन नशिबाचा चौकार साई याच्या बॅट मधून आलेला आहे. बघा तुमच्याकडे टोटल कमी होते आणि त्या टोटलचा जर विचार केला तर पोलीस 11 या संघाची फिल्डिंग लाजवाब झालेली नाही, त्याचाच फटका कुठेतरी बसणार आहे जर सामना जर पराभूत झाला तर. तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर तुमची फिल्डिंग A1 दर्जाची A1 क्वालिटीची असणे गरजेचं असते. तसेच तुमची उत्कृष्ट गोलंदाजी देखील होणे हे महत्वाचं असते आणि फलंदाजी देखील A1 दर्जाचे होणे हे आवश्यक असते क्रिकेटमध्ये. 2 गेंदे 3 रन, 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका उडवलाय चेंडूला. फिनिश मैच. हो भेज दिया लॉन्ग ऑन के ऊपर से साई ने और इस मैच को भी जीत लिया. तारामंडल में भेज दिया 6 रनों के लिए. इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है. कांग्रेचुलेशन रामकृष्ण डेवलपर्स, कांग्रेचुलेशन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं सामनावीर आहे साई. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला या सामन्यामध्ये साई याचा. तर